नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. पशु आणि त्यापासून मिळणारी जी विविध उत्पादनं आहेत त्याला बाजारात नेहमीच चांगली मागणी असते आणि म्हणूनच पशुसंवर्धन करणारे जे शेतकरी आहेत त्यांनी हे विविध जे रोजगार आहेत त्यामध्ये उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी नेहमीच ज्या नवीन पद्धती आहेत त्यांचा अवलंब करणं फार गरजेचं आहे. त्यामुळेच पशुवैद्यकीय तसंच पशुसंवर्धन वैद्यकीय जे महाविस्तार म्हणूया किंवा विस्तार विभाग शिक्षण आहे तर त्यामधून ते वेगवेगळे विस्तार शिक्षणाचं काम करत असतात आणि हे विस्तार कार्य कोणत्या प्रकारे केलं जातं महाविद्यालयांमार्फत त्याविषयीच आज आपण आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे परळ इथल्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मनीष नरेंद्र सावंत यांना. सर नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. सर जसं आपण म्हटलं की विस्तार शिक्षण हे महत्त्वाचं कार्य आहे. शिक्षणामुळे माणूस प्रगल्भ होतो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण शिक्षण कधीच संपत नाही, ते निरंतर सुरू राहणारी प्रोसेस आहे. पण मग तुम्ही म्हणताय ते विस्तार शिक्षण जे आहे ते काय आहे किंवा शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते नेमके काय आहेत? पहिल्यांदा आपण शिक्षण म्हणजे काय ते समजून घेऊ. शिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन शिकणे. शिक्षणाचा मूळ उद्देश हाच असतो की माणसाच्या ज्ञानामध्ये वृद्धी झाली पाहिजे, त्याला नवीन नवीन कौशल्य जे काय असतील ते त्याला आत्मसात करता आली पाहिजेत. त्याचबरोबर त्याची वृत्ती जी काही आहे ही सकारात्मक असली पाहिजे जेणेकरून समाजाला त्याचा फायदा होईल. शिक्षणाचं जर आपण वर्गीकरण करायला गेलो तर त्याचं 3 प्रकारे ढोबळमानाने वर्गीकरण करता येईल. पहिलं आहे औपचारिक शिक्षण, दुसरं आहे सहज शिक्षण, तिसरं आहे अनौपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षण म्हणजे जे शिक्षण आपण शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये घेतो. एक ठराविक वयाची अट असते, ठराविक अभ्यासक्रम असतो, परीक्षा असतात व परीक्षा झाल्यानंतर आपल्या प्रमाणपत्र मिळतं. तो ठराविक कालावधीचा अभ्यासक्रम असतो, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा या प्रकारे. सहज शिक्षण हे सहजरित्या उपलब्ध असते नावाप्रकारे. आपण आपल्या आई वडिलांकडून शिकत असतो, आपल्या मित्रांकडून शिकत असतो, समाजामध्ये इतर मंडळाकडून शिकत असतो, तर ह्याला आपण सहज शिक्षण म्हणत असतो. हे स्वयंस्फूर्तीने होत असतं. तिसरं जे आहे हे अनौपचारिक शिक्षण आहे. अनौपचारिक शिक्षण हे औपचारिक शिक्षणाच्या एकदम विरुद्ध आहे. ह्याला वयाची अट नाही, हा ठराविक कालावधीचा कार्यक्रम नाही, यामध्ये परीक्षा होत नाही व ह्यामध्ये प्रमाणपत्र मिळेल याची हमी नसते. तर आपलं विस्तार शिक्षण जे आहे हे अनौपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये येतं. यामध्ये जे आपले शेतकरी वर्ग जो आहे किंवा ग्रामीण युवक आहेत किंवा महिला बचत गटाचे सदस्य जे आहेत त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या आवश्यकतेनुसार आम्ही त्यांना शिक्षण देत असतो व हेच पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण होय. आमचा हेतू हाच असतो की या शिक्षणामधून त्यांनी जे काय त्यांना उत्पन्न मिळणार आहे पशुसंवर्धनातून म्हणजे गाई म्हशीतून त्यांना दूध मिळणार आहे, कोंबड्यातून त्यांना अंडी मिळणार आहे, मांस मिळणार आहे, शेळ्यातून त्यांना मांस मिळणार आहे, मेंढ्यांतून त्यांना चांगल्या पद्धतीचं लोकर मिळणार आहे. उद्देश हाच आहे की हे पशुसंवर्धनातून त्यांनी अधिक उत्पादन घ्यावं जेणेकरून त्यांचं उत्पन्न जे आहे ते वाढेल. शेतकऱ्यांना आणखीन अधिक सोप्या भाषेत सांगायचं असेल तर तुम्ही विस्तार शिक्षणाबद्दल काय सांगाल? आपण सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञान युगामध्ये आहोत. जर आपण पाहिलं की दर 2-4 वर्षाला नवीन तंत्रज्ञान विकसित होत असतं व हे तंत्रज्ञान जे आहे ते आपलं सामान्य नागरिक आहेत किंवा आपले शेतकरी जे आहेत ते अवलंब करत असतात. जर आपण पाहायला गेलो की 10 वर्षापूर्वीचं तंत्रज्ञान जे आहे ते आता चालत नाही. त्याच प्रकारे आमच्या पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय क्षेत्राचं आहे. कृषी क्षेत्राप्रमाणे आमच्याही क्षेत्रामध्ये म्हणजे पशुवैद्यक पशुसंवर्धन क्षेत्रामध्येही नवनवीन तंत्रज्ञान निर्मिती होत असते. दररोज नवीन संशोधन होत असतं. या संशोधनातून ज्या काही शिफारशी निघत असतात किंवा ज्या नवीन पद्धती पशुपालनाच्या असतात ह्या नवीन
निघत असतात व आमचा उद्देश हा असतो की ह्या ज्या नवीन पद्धती ज्या आहेत किंवा नवीन तंत्रज्ञान जे आहे हे आमच्या शेतकऱ्यांनी जो आमचा गरजू आहे त्याने ते तंत्रज्ञान अवगत करायला पाहिजे. जर आपण पाहायला गेलो तर विद्यापीठामध्ये आमचं विद्यापीठ जे आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे किंवा ICR जे भारतीय कृषी अनुसंधान परिषद जे आपल्या भारतातील सर्वोच्च कृषीचं संस्था आहे त्यामार्फत देखील नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत असतं व हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे विस्तार यंत्रणा करते. त्याचबरोबर आपण पाहायला गेलो तर कृषी विज्ञान केंद्र आपल्या माहीतच असेल की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र असतात किंवा काही संस्था असतात, मग काही खाजगी संस्था असतात किंवा काही बिगर शासकीय संस्था असतात, त्या सुद्धा हे जे नवीन तंत्रज्ञान जे आहे हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतं. तर विस्तार यंत्रणाचं फार महत्त्वाचं कार्य आहे. जे काय तंत्रज्ञान आहे ते गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं. त्याचबरोबर जे शेतकरी जे आहेत जेव्हा आपल्या शिवारामध्ये किंवा आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये जे काय तंत्रज्ञान अवलंब करत असतात त्यांनाही काही अडचणी येत असतात, तर त्यावेळेला देखील विस्तार यंत्रणा महत्त्वाचं कार्य करते. ज्या काही अडचणी असतील शेतकऱ्याच्या त्या परत संशोधकापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं असं दुहेरी कार्य करते. म्हणजे पहिलं कार्य शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवायचं, त्याचबरोबर ज्या काही अडचणी असतील त्या परत संशोधकापर्यंत पोहोचून त्यावर आपण तोडगा काढायचा, असं महत्त्वाचं दुहेरी कार्य विस्तार यंत्रणा करत असतं. पशुसंवर्धन विस्तार विभाग जो आहे त्याचं कार्य भारतात आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे चालतं? पशुसंवर्धन व पशुवैद्यक विस्तार कार्य जे आहे हे आपल्या भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये फार छान प्रकारे कार्य करत असतं. जर आपण भारताचा पाहायला गेलो तर मगाशी सांगितल्या प्रकारे भारतीय कृषी अनुसंधान संस्था जी आहे जी आपली भारताची कृषीची सर्वोत्तम संस्था आहे व आमचा पशुवैद्यक असेल किंवा मत्स्य विभाग असेल किंवा डेअरी असेल हे सर्व ह्या ICR भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या अंडर ते चालत असते. जर आपण महाराष्ट्राचं पाहायला गेलो तर आमचं विद्यापीठ जे आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या अंतर्गत 10 महाविद्यालये आहेत. पशुवैद्यकीची 6 महाविद्यालये आहेत. सर्वप्रथम मुंबई पशु व वैद्यकीय महाविद्यालय परळ येथे, दुसरं सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक संस्था, तिसरं आहे पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था परभणी, लातूरमध्ये आहे पशुवैद्यक पशुविज्ञान संस्था, तसेच अकोल्याला आहे आणि नागपूरला आहे. असे आमच्या महाराष्ट्रामध्ये 6 महाविद्यालये आहेत. जर आपण महाराष्ट्राचं पाहायला गेलो तर आमचं विद्यापीठ जे आहे महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे आमचे संचालक आहेत, विस्तार संचालक आहेत डॉक्टर अनिल बिकाने सर. त्यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यक व पशुसंवर्धन विस्तार कार्य चालू असतं. जर आपलं महाविद्यालयाचं पाहायला गेलो, मगाशी मी सांगितलं की आमच्या विद्यापीठामध्ये 6 घटक महाविद्यालय आहेत. प्रत्येक घटक महाविद्यालय जे असेल ते मुंबईपासून विदर्भापर्यंत प्रत्येक महाविद्यालय जे आहे ते चांगल्या प्रकारे पशुवैद्यक व पशुविज्ञान उपक्रम चालवत असतात व ते उपक्रम जे आहेत आमच्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतं. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता जे आहेत प्राध्यापक डॉक्टर अजित रांडे सर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने पशुवैद्यक व पशु विस्तार जे कार्यक्रम जे आहेत ते आमचं पूर्ण कोकण विभागामध्ये पाहायला गेलो आपण म्हणजे मुंबईमध्ये, ठाणेमध्ये, रायगडमध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे 6 जिल्हे जे आहेत यामध्ये फार चांगल्या प्रकारे पशुवैद्यकीय व पशुविस्तार कार्य चालू असते. अच्छा, म्हणजे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे त्यामार्फत कोणकोणत्या प्रकारची विस्तार शिक्षणाची कामं सुरू आहेत? मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामार्फत पशुवैद्यक व पशुसंवर्धन जे विस्तार कार्य जे आहे तर पसारा जो आहे तो फार मोठा आहे. जर आपण बोलायला गेलो तर आपला वेळ जो पण आहे तो कमी पडेल, पण थोडक्यात मी सांगतो जे काही महत्त्वाचे कार्य जे आहेत ते सर्वप्रथम जे आहे ते आम्ही आमचे जे गरजू शेतकरी जे आहेत, पशुपालक आहेत, ग्रामीण युवक आहेत, तसेच महिला बचत गटाचे सदस्य आहेत त्यांना आम्ही महत्त्वाचं प्रशिक्षण देतो. प्रशिक्षण मग ते डेअरीचं असेल, गाई म्हैस पालनाचं असेल, शेळी पालनाचं असेल, मेंढी पालनाचं असेल किंवा परसातील कुक्कुट पालनाचं असेल किंवा अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्यांचं असेल किंवा मासल कोंबड्यांचं असेल, तर हे आम्ही 3 ते 7 दिवसाचं आम्ही कालावधीचं आम्ही प्रशिक्षण आयोजित करत असतो. अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये आम्ही हे प्रशिक्षण देत असतो. उद्देश हाच असतो की हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो प्रशिक्षणार्थी जो आहे त्यांनी एक शाश्वत रोजगार निर्मिती करावा. मग तो डेअरी व्यवसायाचा असेल किंवा कोंबड्यांचा असेल, शेळी पालनाचा असेल, मेंढी पालनाचा असेल किंवा वरा पालनाचा असेल किंवा आम्ही आता नवीन उपक्रम चालू केले आहेत ज्यामार्फत आम्ही जे शेतकरी जे आहेत त्यांना आम्ही दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दुधापासून विविध पदार्थ जसे की आहेत पनीर आहेत,
चन्ना आहे, श्रीखंड आहे, लस्सी आहे, हे कशा प्रकारे गाव पातळीवरती बनवता येतील व लोकांची डिमांड जी आहे, मागणी जी आहे ती पूर्ण करता येईल त्याकडे आमचा कल असतो. त्याचबरोबर स्वच्छ मांस उत्पादन यावरती देखील आम्ही 2 दिवसाचं प्रशिक्षण घेत असतो. त्यामध्ये मुंबई व मुंबईच्या जवळील जिल्ह्यांमधील जो खटीक समाज जो आहे त्यांना आम्ही प्रशिक्षण देत असतो. जर आपण पाहायला गेलो तर आता नॉनव्हेज ची जी मागणी जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि लोकांना स्वच्छ मांस उत्पादनाची मागणी आहे. आपण जर पाहिलं कोरोना काळाच्या नंतरचा कालावधी जो आहे, आता आपण पाहिलं की लोकांना स्वच्छ मांस पाहिजे असतं. त्यांना ते दुकानाची जी रचना जी आहे अगोदरची ती त्यांना नको आहे, त्यांना स्वच्छ मांस पाहिजे. तर खटीक समाजाला आमचा उद्देश हाच होता की खटीक समाज जो आहे जो हे मांस कापतो तर त्यांना स्वच्छ मांस उत्पादनाची जे काही शिक्षण आहे ते त्यांना शिकवून आपली लोकांची जी मागणी जी आहे स्वच्छ मांसाची ती कशी पूर्ण करता येईल याकडे आमचा कल असतो. त्याचबरोबर महाविद्यालयाने 5 गावं जी आहेत उन्नत भारत अभियान, उन्नत भारत अभियान हा मानव संसाधन विकास केंद्र शासनाचा उपक्रम आहे. यामार्फत या उन्नत भारत अभियाना अंतर्गत आम्ही 5 गावं दत्तक घेतलेली आहेत. ही गावं ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील आहेत. दर 15 आम्ही या गावात जाऊन आम्ही तिकडची जे जनावर जे आहेत त्यांची तपासणी करतो. त्याचबरोबर तिकडचं जे ग्रामीण जे तरुण मंडळी जे आहेत किंवा काही महिला बचत गट आहेत किंवा काही महिला असतील तर त्यांना हे प्रशिक्षण देऊन मग ते गाई म्हस पालनचं असेल, स्वच्छ मांस उत्पादनाचं असेल किंवा दुधापासून विविध पदार्थ निर्मितीचे असेल किंवा परसातील कुक्कुटपालन असेल, म्हणजे आपण जर पाहिलं ग्रामीण महिला ज्या असतात तर त्या आपल्या घरातलं काम सांभाळून हे परसातील कुक्कुटपालन जे आहे हे करू शकतात. आणि कुक्कुटपालनाचा उद्देश हाच आहे की जेव्हा त्याला एटीएम म्हणतो आपण कुक्कुटपालन उद्योगाला, म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा तो अंडी विकू शकतो किंवा मांस विकून तो पैसे कमवू शकतो. तर उन्नत भारत अभियानाअंतर्गत आम्ही दर 15 आम्ही या गावामध्ये जातो आणि जंत निर्मूलनाचे कार्यक्रम असतील किंवा लसीकरणाचे कार्यक्रम असतील किंवा प्रशिक्षणाचे कार्यक्रम असतील हे आम्ही आयोजित करत असतो. उन्नत भारत मिशन अंतर्गत जे कार्य सुरू आहे त्याला प्रतिसाद कसा मिळतो किंवा त्यातनं काही शेतकऱ्यांचा उत्पादनामध्ये वाढ झाली आहे का, अशी काही उदाहरणं आहेत का? हो, नक्कीच आहेत मॅडम. उन्नत भारत अभियानाअंतर्गत आमची 5 गावं जी आहेत त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कोरोनाच्या वेळेला आम्ही ऑनलाईन त्यांना प्रशिक्षण दिलं की दुधापासून विविध पदार्थ जे आहेत ते कशी निर्मिती करता येतील. तर असे 4 ते 5 जे आहेत ते यशस्वी पशुपालक आहेत व आम्ही काय करतो, या यशस्वी पशुपालक जे आहेत त्यांची एक माहिती पुस्तिका तयार करतो व जेव्हा दुसरे प्रशिक्षणार्थी येतात तेव्हा आम्ही त्यांना ते मोफत वाटतो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाची वेबसाईट आहे mvc.ac.in, यावर देखील आम्ही जे यशोगाथा जे आहेत यशस्वी पशुपालक आपण म्हणतो, म्हणजे दुग्ध उत्पादनाचे असतील किंवा मांस उत्पादन असतील किंवा कुक्कुटपालन शेतकरी असतील त्यांच्या यशोगाथा आम्ही त्या वेबसाईटवर टाकलेल्या आहेत, जेणेकरून जो कोण नवीन ग्रामीण तरुण असेल किंवा ज्या महिला असतील त्या पण त्यावरून प्रोत्साहित होतील व हे जे शाश्वत उत्पन्न जे आहे पशुपालनाला आपण शाश्वत उत्पन्न देणारा रोजगार म्हणतो ते अवगत करतील असा आमचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना सांगताना आता जसं तुम्ही म्हटलात की पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे त्यामध्ये विद्यार्थी तुम्ही असता तिथे शिक्षण देत असता, पण मग पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार कार्यामध्ये या विद्यार्थ्यांचा पण सहभाग असतो का? हो, नक्कीच मॅडम. विद्यार्थी हे फार महत्वाचे आहेत. आमच्या विद्यापीठाने महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाने जे आम्हाला त्रिसूत्री कार्यक्रम दिलेला आहे. पहिला आहे शिक्षणाचा, दुसरा आहे संशोधन व तिसरा हा विस्तार कार्यक्रम आहे. शिक्षणाचा म्हणजे 12वी नंतर आमचा 5.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. तर आमचा उद्देश हाच असतो की ह्याला विद्यार्थ्याला 5.5 वर्ष म्हणजे चांगलं शिक्षण देऊन, नुसतं पुस्तकी स्वरूपाचं शिक्षण देऊन नाही तर त्या शेतकऱ्याच्या दारात नेऊन, गाव पातळीवर नेऊन, त्याच्या गोठ्यात नेऊन जे काही तंत्रज्ञान अवगत करत आहेत त्याच्या अडचणी ज्या काय आहेत त्याविषयी आम्ही त्याला निर्माण करत असतो. त्याचबरोबर आम्ही 2 वर्षाचा 10वी नंतरचा आमचा पदविका अभ्यासक्रम आहे. त्याचा उद्देश हाच आहे की जे कोण हा अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांनी स्वयंरोजगार चालू करावा. तर हा जरा पहिला आमचा उपक्रम जो आहे शिक्षणाचा आहे. उद्देश हाच आहे की चांगला पशुवैद्यक डॉक्टर बनवायचा किंवा एक चांगला नागरिक बनवायचा ज्याला शेतकऱ्यांच्या अडचणीची आहे ती चांगली जाण आहे व त्यावर तो काहीतरी तोडगा काढेल. दुसरा आमचा उपक्रम आहे याचा संशोधनाचा. संशोधन हे चालूच असतं, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे शिक्षणासारखी. तर संशोधनामध्ये आमच्याकडे महाविद्यालयामध्ये 19 विभाग आहेत व 19 विभाग हे संशोधन करत असतात.
उद्देश हाच असतो की जो शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे, म्हणजे दुधाचं असेल, अंड्यांचं असेल, मांसाचं असेल, जो हा शेतकरी हे जे उपक्रम करत आहे, मग गाय पाळत आहे, म्हस पाळत आहे, कोंबड्या पाळत आहे, तर जो खाद्यावरचा घटक जो आहे, जर आपण पाहायला गेलो कुठलाही व्यवसाय जर आपण करत असतो तर 60 ते 70% खर्च जो असतो हा खाद्यावर होत असतो. तर आमचा उद्देश हाच असतो, हा खाद्यावरचा घटक जो आहे 60 ते 70% खर्च जो खाद्यावर होतो हा कमीच कमी कसा करता येईल तर त्यावर आमचा भर असतो. मग त्यासाठी आम्ही काही खाद्य रिप्लेस करता येईल का. मागे काही दिवसापूर्वी आम्ही कोंबड्यावर अभ्यास करतो, त्यामध्ये आम्ही लसूण कोंबड्यांना खाऊ घातली होती व ह्याचा काही त्याच्यावर परिणाम होतो का. त्याचबरोबर काही औषधी वनस्पती आहेत ते त्यांना खायला घातलं, आम्ही त्यांना खाऊ घातलं होतं व याचा त्यांच्या शरीरावरती किंवा आपण त्यांच्यापासून अंडी खाणार, मांस खाणार व आपल्यामध्ये काही बदल काही होतात का, तर त्याविषयी आमचा अभ्यास चालू आहे आणि हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर संशोधनाचा पण उद्देश हाच आहे की शेतकऱ्याचं उत्पादन जे आहे ते कशा प्रकारे वाढेल. तर आपण पाहिलं शिक्षण संशोधन पाहिलं तर संशोधनाचं नवीन नवीन तंत्रज्ञान निर्मिती होत असते, पण हे तंत्रज्ञान जोपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही, जो त्याचा अवलंब करत आहे, तोपर्यंत हे तंत्रज्ञान जे आहे याची मला वाटत नाही काही व्हॅल्यू राहील. तर विस्तार यंत्रणा यामध्ये फार महत्वाचं कार्य करते. जे काही संशोधन झालेलं आहे, मग दुधाचं असेल, मांसाचं असेल, पनीरचं असेल किंवा चन्नाचं असेल किंवा नवीन नवीन मांस पदार्थ आपण आता बनवत आहोत आमच्या महाविद्यालयामार्फत, कटलेट असेल, सलामी असेल, त्याचा पण आता मागणी वाढत चाललेली आहे. तर ह्याची साठवण क्षमता कशी वाढवता येईल किंवा अशा प्रकारे शेतकऱ्याच्या दारामध्ये जाऊन त्याचं उत्पादन कसं वाढेल याकडे आमचं लक्ष असतो. कारण शेतकऱ्याचं उत्पादन जर वाढलं तर नक्कीच त्याचं उत्पन्न वाढणार, त्याचं उत्पन्न नक्कीच वाढलं त्याचा सामाजिक आर्थिक स्तर जो आहे तो नक्कीच उंचावेल. कारण जर आपण पाहायला गेलो, जर आपलं पशुधन जर पाहायला गेलो आपण, तर 80% पशुधन म्हणजे गाई, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कुकुट, वरा, हे 80% पशुधन जे आहे हे भूमिहीन शेतकरी जे आहेत किंवा लघु शेतकरी जे आहेत किंवा ज्यांच्याकडे अल्प जमीन जे शेतकरी जे आहेत यांच्याकडे आहे. तर आमचा उद्देश हाच आहे की हे 80% शेतकरी जे आहेत जे पशुधन सांभाळत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्याचं आम्हाला निराकरण करायचं आहे व जे काही नवीन तंत्रज्ञान जे आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याचा सामाजिक आर्थिक स्तर कसा उंचावता येईल हा आमचा उद्देश आहे, हा आमचा मानस आहे. पण मग आणखीन या रोजगाराकडे किंवा पशुसंवर्धनाकडे आणखीन तरुण पिढी वळावी यासाठी सुद्धा काही मार्गदर्शन शिबिरं वगैरे घेतली जातात का. हो, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामार्फत किंवा आमच्या विद्यापीठामार्फत आम्ही नियमितपणे कार्यक्रम घेत असतो. आमचा उद्देश हाच आहे की ग्रामीण पिढी जी आहे त्यांनी नोकरीच्या मागे न लागता, कारण शासनाला पण प्रत्येकाला नोकरी देणं हे परवडणारं नाही आहे, तर आपण आपल्या गाव पातळीवर आपल्या जे काही शिक्षण अवेलेबल आहे, जे काही आपल्या माहिती आहे त्यामध्ये आपण गाव पातळीवर एखादा चांगला रोजगार, एखादा शाश्वत व्यवसाय सुरू करू शकतो. आणि मला सांगायला आवडेल की डेअरी व्यवसाय असेल किंवा आमचा पशुपालनाचा कुठलाही व्यवसाय असेल, हा आपल्याला एक शाश्वत रोजगार देणारा उपक्रम आहे आणि तो ग्रामीण पातळीवरती म्हणा किंवा शहरी पातळीवरती म्हणा तर लोकांना तो अवगत करावं आणि आपलं उत्पन्न जे आहे ते आपलं वाढवावं. आत्ताचं युग जे आहे हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. नक्कीच तर मॅडम. या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तुमचं काम कसं सुरू असतं. मला सांगायला आवडेल मॅडम, ह्या माहिती तंत्रज्ञान युगामुळे किंवा माहिती तंत्रज्ञान जे काही माध्यम जे आहेत त्याचा आम्हाला कोरोना काळामध्ये फार उपयोग झाला. आपण पाहिलं कोरोना काळामध्ये माणूस माणसाशी संपर्क किंवा माणसाचा संपर्क जो आहे दुसऱ्या माणसाशी तो दुरावलेला होता. तर यावेळी सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांचे कॉल वगैरे यायचे, फोन यायचे की बाबा सर अशी अडचण आहे. तर आम्ही ह्या कोरोना काळामध्ये जवळजवळ ह्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही 10 प्रशिक्षण आयोजित केले होते. तर या ऑनलाईन माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना 3 ते 5 दिवसाचं प्रशिक्षण दिलं आणि मला सांगायला आवडेल की आम्ही मोफत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण चालू असतानाच आम्हाला बरेच प्रश्न यायचे शेतकऱ्यांचे, मग त्याचे आम्ही निराकरण केलं. त्यानंतर सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांचा फीडबॅक जो आला की सर तुम्ही ह्या कालावधीमध्ये जी आम्हाला मदत केली ती फार महत्त्वाची आहे. कारण त्या काळामध्ये जो आमचा पशुवैद्य जो डॉक्टर असतो तो गाव पातळीवरती जात होता, पण काही अडचणी येत होता. तो प्रोटोकॉल जो होता कोविड-19चा तो पाळता येत नव्हता. त्यामुळे या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो. सध्या आमचा उपक्रम जो आहे तो एक मोबाईल ऍप्लिकेशन बनवायचा आहे. आजकाल जो स्मार्टफोन जो आहे हा प्रत्येकाकडे असतो. तर आमच्या विद्यापीठाचा आणि आमच्या महाविद्यालयाचा कल असा आहे
की एक मोबाईल ऍप्लिकेशन बनवायचं आहे ज्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकू आणि हा ऍप्लिकेशन जो आहे हा मोफत असणार आहे. यावरती पशुसंवर्धन म्हणजे गोपालन असेल, म्हैस पालन असेल किंवा विविध प्रशिक्षण असतील किंवा शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील किंवा काही छोट्या आमच्या माहिती पुस्तिका आहेत किंवा काही पुस्तकं आहेत आम्ही या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये ठेवणार आहोत व शेतकऱ्याला ते निशुल्क जेव्हा त्याला वेळ मिळेल त्यानुसार तो त्याच्याकडनं माहिती घेणार आहे. त्याचबरोबर आमच्या विद्यापीठाचा एक टोल फ्री क्रमांक आहे. शेतकरी बंधू स्क्रीनवर पाहू शकतात. हा टोल फ्री नंबर आहे. हा टोल फ्री नंबर वरती सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये शेतकरी बंधू जे आहेत ते आपल्या अडचणी जे आहेत ते विचारू शकतात. त्याचबरोबर मला सांगायला आवडेल पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन जे आहे त्याचे गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती किंवा जिल्हा पातळीवरती जे पॉलिक्लिनिक आहे, डिस्पेन्सरी आहेत त्यांच्यामार्फत पण चांगलं कार्य चालू असतं. त्यांचा सुद्धा टोल फ्री क्रमांक जो आहे तो आपल्याला दिसत आहे. यावर पण शेतकरी बंधू जे आहेत ते सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत ते निशुल्क आपले ते कॉल करून आपली जी माहिती किंवा ज्या काही अडचणी आहेत त्याचं ते निराकरण करू शकतात. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर पशुपालक आहात किंवा त्याच्यावर आधारित जे विविध रोजगार आहेत ते करत आहात तर त्याच्यामध्ये आणखीन उत्पन्न कसं वाढेल तुमचं, यासाठी कुठलीही समस्या असेल तरी तुमचे पशुवैद्यकीय पशुसंवर्धन महाविद्यालय आहेत, विस्तार विभाग आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि आपल्या समस्या सोडवू शकता आणि तुमचं उत्पादन आणि उत्पन्न सुद्धा वाढवू शकता. सर, तुम्ही आज कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. दूरदर्शने मला बोलवल्याबद्दल, मार्गदर्शन शेतकऱ्यांनी केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. धन्यवाद.